नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 38 साईजच्या 4 टक्स ब्लाऊजची अगदी सविस्तरमध्ये कटिंग। तर इथे बघा, त्याच्यासाठी मी इथं 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे। इथे बघा, अस्तर सगळ्यात अगोदर आपल्याला व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचं, सरळ करून घ्यायचं, कमी जास्त होऊ द्यायचं नाही। त्याच्यानंतर बघा, इथे जी बंद बाजू आहे ती मी माझ्याकडे ठेवलेली आहे आणि जी ओपन बाजू आहे ती मी पुढच्या साईडला म्हणजे माझ्या विरुद्ध दिशेने ठेवलेली आहे। त्याच्यानंतर इथे बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला उंचीचं माप टाकायचं असतं। तुमची जेवढी पण उंची असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं आपल्याला उंचीचं माप टाकायचं। तर 14.5 इथं उंची होती, त्यात अर्धा इंच प्लस करून मी इथं 15.5 इंच मार्किंग केलं। त्याच्यानंतर आता हा डीप नेक कटिंग करत आहोत आपण, पुढचं आणि पाठीमागचं दोन्हीही। त्याच्यामुळे मी 5.5 इंच शोल्डर घेतलं आणि 6.5 इंच इथं मी मुंडा घेतलेला आहे। तर आपला ब्लाऊज आहे तो आहे 38 साईजचा, त्याचा चौथा भाग येतो 9.5 इंच। तर इथं छातीचा चौथा भाग टाकला आणि साईडला मी 2 इंच इथं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। आणि डीप नेक असल्यामुळे इथे बघा अर्धा इंच साईडला घेतला आणि अशी क्रॉस लाईन आखून घेतली। त्याच्यानंतर बघा, इथे असं आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे। तर कमर आहे 7.5 इंच, त्यात 1 इंच डॉटसाठी म्हणजे 8.5 इंच मार्किंग केलं आणि साईडला 2 इंच शिलाई मार्जिन। तर 7.5 म्हणजेच कमरेचा चौथा भाग, 30 इंच आपली कमर आहे, त्याचा चौथा भाग येतो 7.5 इंच। त्याच्यानंतर बघा, इथं 2.5 इंच मी गळ्याचं रुंदी घेतलेली आहे आणि खालची गळ्याची पट्टी जेवढी तुमची असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून खालून गळ्याच्या पट्टीचं माप टाकायचं। त्याच्यानंतर इथे बघा 3 इंच मी खालच्या साईडला गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि वरच्या साईडला 2.5 इंच। त्याच्यानंतर ह्या 2 लाईन जोडून घ्यायच्या आणि पाठीमागच्या गळ्यासाठी इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आणि त्याच्यामध्ये इथं मी गोल गळ्याचा शेप दिलेला आहे। तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता, गोल गळा, मटका गळा, पान गळा, पंचकोनी गळा, तुम्हाला जो हवा असेल तो देऊ शकता। तर इथे कस्टमरला गोल गळाच हवा होता, त्याच्यामुळे इथे मी गोल गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर इथे बघा, आपण जसं मार्किंग केलेलं आहे अगदी तसंच आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे। गळा आपण नंतर कट करूया, कारण आपल्याला याच्यावरूनच पुढचा पार्ट कट करायचा आहे। तर इथे बघा, त्याच्यानंतर असं अस्तर फिरून घ्यायचं आणि पुढचा जो भाग आहे तो आपला ओपन आहे, म्हणजे पुढच्या साईडला आपल्याला हुक लूक बनवायचे आहेत। तर त्याच्यासाठी बघा, इथं अर्धा इंच मी जी किनारा आहे ना त्याच्या साईडने इथं बघा अर्धा इंच सोडलेला आहे। आणि त्याच्यानंतर हा जो पाठीमागचा भाग आपण कट केलेला होता तो अर्धा इंच सोडून तिथं ठेवून घेतलेला आहे। आणि नंतर आपल्याला जसा आहे तसा मार्किंग करून घ्यायचं आहे, सध्या त्यात काही चेंजेस करायचे नाहीत। तर इथे बघा, जसा आहे तसा मी मार्किंग करून घेतला। फक्त बदल एवढाच आहे की फक्त अलीकडच्या साईडला मी अर्धा इंच वाढून घेतलेला आहे हुकलूक पट्टीसाठी। त्याच्यानंतर इथे बघा, गळ्यासाठी मार्किंग करायचं आहे। तर गळा 2.5 इंच घेतला आणि खोल घेतलेला आहे 6 इंच। आणि खालच्या साईडला इथे बघा 3 इंच घ्यायचा आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचा। आणि या बॉक्समध्ये आपल्याला पुढच्या गळ्याचा शेप द्यायचा आहे। तर इथे पण पुढच्या गळ्याला तुम्ही पान गळा दिला तरीही छान दिसतो, नॉर्मली आपण सगळ्या ब्लाऊजला गोल गळाच देतो। त्याच्यानंतर आर्महोलसाठी बघा, इथं आपला जो पाठीमागचा मुंड्याचा आकार आपण दिलेला आहे ना त्याच्यात अर्धा इंच आतमध्ये घेऊन पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा। आणि इथं जिथं उंचीचं माप आहे ना खाली, तिथून आपल्याला 2-2 इंच मार्किंग करून घ्यायचं आणि एक सरळ लाईन आखून घ्यायची। तर ही सर्व साईजसाठी सेमच आहे 2 इंच। हा फॉर्म्युला तुम्ही 28 साईजपासून ते 50 साईजपर्यंत वापरू शकता, खूप परफेक्ट अशी फिटिंग येते। त्याच्यानंतर बघा, 1 इंच वरती घेतलं, योगपट्टीचा शेप दिला आणि इकडच्या साईडने बघा 4 इंच एक मार्किंग केलं। आणि तिथून बघा, जो आपला मधला मेन टक्स असतो ना तो मेन टक्स दिला आणि दोन्ही साईडला 1-1 इंच घेतलं। त्याच्यानंतर जिकडं आपण हुकाची पट्टी लावतो त्याचा हाफ केला आणि 2.5 इंच जो टक्स असतो तो 2.5 इंचाचा घेतलेला आहे। त्याच्यानंतर साईडचा जो टक्स आहे तो खालून 2 इंच मार्किंग केलं आणि इथून बघा 2 इंच मार्किंग केलं, वरती 1.5 इंच मार्किंग केलं आणि हे जे टक्स आहेत ते इथं आपण असे जोडून घ्यायचे। तर ज्यांना टक्स द्यायला जमत नाही त्यांच्यासाठी मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो नक्की एकदा चेक करा। तर इथे बघा, आपण टक्ससाठी 2 इंच घेतलं होतं म्हणून मी साईडला इथं 1.5 इंच वाढून घेतलेला आहे। म्हणजे टक्स दिल्याच्या नंतर जो आपण तो कमरेचा पार्ट आहे ना तो कमी होतो, मग त्याच्यामुळे आपल्याला ही न विसरता साईडला आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। ते अजिबात विसरायचं नाही, नाहीतर मग तुम्हाला नंतर साईडला जॉईंट द्यावा लागेल। त्याच्यामुळे इथे आपल्याला साईडला वाढून घ्यायचं आणि छातीच्या साईडला पण अर्धा ते पाऊण इंच तुम्हाला इथं वाढवून घ्यायचं आहे, कारण जो आपला काखेतला टक्स आहे ना त्याच्या तो दिल्याच्या नंतर तिथला पण भाग आपला अर्धा इंच कमी होतो। तुम्ही जेवढं शिलाईत घेत असाल तेवढं आपल्याला साईडला वाढून घ्यायचं आहे।
तर इथे बघा आता आपला पुढचा पार्ट कट करून झाला. त्याच्यानंतर आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया. तर या ब्लाऊजची बाही आहे ती पफ स्लीव्ज आहे, त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर आपण बाहीची कटिंग करून घेऊया आणि नंतर योकपट्टी काढूया, कारण जे पफ स्लीव्जमध्ये आपल्याला जास्त कपडा लागतो. तर सगळ्यात अगोदर आपण बाहीची कटिंग करून घेऊया. तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला बाहीच्या उंचीचं माप टाकायचं असतं. तर बाही आहे 10 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं आपण 11 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत. तर इथे बघा 11 इंचावर मी ठेवलं आणि 2 ठिकाणी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. एक म्हणजे इथे आणि दुसरं जिकडं आपण आर्महोलचं माप टाकतो तिकडे. त्याच्यानंतर 3.5 इंच इथं आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे आणि एक सरळ लाईन आखून घ्यायची आणि त्याच लाईनवर आपल्याला मुंड्याचा जो हाफ असतो ना त्याचं घ्यायचं, हाफ माप घ्यायचं आणि तिथं मार्किंग करायचं आणि बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे बघा मी एकच शेप दिलेला आहे, कारण आपली जी बाही आहे ती पफ स्लीव्ज आहे. वर आपल्याला अजून एक आकार द्यायचा आहे बाहीसाठी. तर आता तुम्हाला पफ स्लीव्ह जर परफेक्ट कटिंग करायला जमत नसेल तर त्याचा पण एक अगदी डिटेल व्हिडिओ मी टाकलेला आहे. डिटेल कशावरून, तर कारण काय होतं आपण जेव्हा पफ स्लीव्ज कटिंग करतो त्यावेळेस आपण चुन्या देतो. मग चुन्या दिल्याच्या नंतर काय होतं, बाही जोडताना आपल्याला शेवटला कमी पडते. मग ती कमी पडू नये म्हणून एक मस्त अशी ट्रिक मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, जेणेकरून तुमची बाही अजिबात कमी पडणार नाही, एकदम परफेक्ट अशी येते. त्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की चेक करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, त्यामुळे तो व्हिडिओ एकदा तुम्ही नक्की चेक करा. खूप सविस्तर आणि परफेक्ट फॉर्म्युलासहित मी तिथं बाहीची कटिंग तुम्हाला सांगितलेली आहे. तर इथे बघा आता आपली बाहीची कटिंग झालेली आहे आणि साईडला आपल्याला 1 ते 1.5 इंच कपडा कमी पडलेला आहे, तो आपण नंतर शिलाई करताना जोडून घेऊया. तर इथे बघा आता योकपट्टीची कटिंग करायची. तर योकपट्टी आपण जिकडं हुक आईल लावतो ना त्या साईडला आपल्याला 3.5 इंच घ्यायची आहे आणि जिकडच्या साईडला आपण फिटिंग करतो तिकडच्या साईडला 3 इंच घ्यायची आहे. आणि रुंदी किती घ्यायची आहे, तर आपला कमरेचा 4था भाग प्लस आपण जेवढं मार्जिन घेतो तेवढं, किंवा मग इथे तुम्ही डायरेक्ट पाठीमागचा भाग ठेवून त्याची रुंदी घेतली तरीही चालेल. दोन्ही घेतलं तरी परफेक्टच येते. ओके. तर इथे पण आता योकपट्टीची आपली कटिंग करून झालेली आहे, म्हणजे सगळ्याच पार्टची आपली कटिंग करून झालेली आहे अस्तरची. आता हे जे पार्ट आपण कटिंग केलेले आहेत ते मेन ब्लाऊज पीसवर ठेवून कसे कटिंग करायचे ते बघूया. आणि त्यात पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ब्लाऊज पीसला अशी कटवर्कची डिझाईन येते त्यावेळेस ती कटवर्कची डिझाईन कशा प्रकारे सेट करून आपल्याला ठेवायची, तर ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा. सगळ्यात अगोदर जे कटवर्कचा शेप असतो ना तो परफेक्ट असा एकावर एक व्यवस्थित जुळवून घ्यायचा. तर इथे व्हिडिओमध्ये बघा तुम्ही मी परफेक्ट असं एकावर एक ठेवून घेते. आता डबल फोल्ड आहे, नंतर आपल्याला हे आता 4 फोल्ड करून घ्यायचं आहे, कारण बाहीचे आपले 4 फोल्ड असतात. तर इथे बघा 4 फोल्ड केल्याच्या नंतर पण आपल्याला इथं जी डिझाईन आहे ते एकावर एक येईल असंच ठेवून घ्यायचे आहे, तरच आपल्या दोन्ही बाही ज्या आहेत ना डिझाईनच्या ते एकसारख्या बनून तयार होतात. नाही तर काय होतं, एकाचा शेप पुढे जातो एकाचा शेप पाठीमागे जातो, परफेक्ट असं बनून तयार होत नाही. त्याच्यामुळे या छोटे छोटे ज्या गोष्टी असतात ते आपल्याला असे जे डिझायनर स्लीव्ज वगैरे असतात ना त्या कटिंग करताना लक्ष द्यायचं असतं. तर इथे बघा आता आपली बाहीची कटिंग झालेली आहे. त्याच्यानंतर आता हा जो ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर आपण बाकीचे पार्ट ठेवून कट करूया. आता याच्यात पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण आता हा जो ब्लाऊज पीस आहे तो आता त्याच्यावर काय प्रिंट आहे, तर मग ही फुलांची जी फुलं आहेत ते वरच्या साईडने आली पाहिजेत, म्हणजे देठ खाली आणि फ्लावर वरती अशा प्रकारे. तर मग इथे बघा त्याच्यानंतर मी परत ब्लाऊज पीस फिरवून घेतला आणि त्याच्यानंतर आता फुलांच्या दिशेनेच आपला जो पाठीमागचा पार्ट आहे तो आपल्याला इथं ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि लगेच पाठीमागच्या पार्टच्या बाजूलाच आपल्याला पुढचा पार्ट ठेवायचा आणि साईडला योकपट्टी ठेवून घ्यायची, म्हणजे एकदम कमी कपड्यात आपला ब्लाऊज पीसही ठेवून येतो आणि होतो आणि डिझाईन पण व्यवस्थित येते. जेव्हा असा ब्लाऊज असतो ना आपल्याकडे डिझाईन वगैरे प्रिंट वगैरे केलेला किंवा एक स्पेसिफिक डिझाईन असतं त्याच्यावर, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला ब्लाऊज पीस कटिंग करायचं असतं. ते इथे बघा हे जे सगळे पार्ट आहेत ते मी इथे कटिंग करून घेते आणि नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला याची स्टिचिंग दाखवेन, किंवा ऑलरेडी खूप सारे आपले 4 टक्स ब्लाऊजचे कटिंगचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत, पण 38 साईजचा नव्हता म्हणून मी हा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. तेही म्हणजे खूपच सोप्या पद्धतीने मी सर्व काही तुम्हाला शिकवत असते. अगदी नवीन शिकणारे जे असतात ना त्यांना ब्लाऊज शिवायला येत नसेल तरी हे सगळे व्हिडिओ बघून ते अगदी सहज ब्लाऊज शिवायला शिकू शकतात. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.